पंढरपूरच्या बाहेरून हा जो हायवे काढण्यात आला आहे त्यामुळं आपल्याला मसवड, वेळापूर, अकलूज या मार्गे जायचं असेल तर या महामार्गाचा उपयोग अत्यंत चांगला झाला आहे। त्यामुळं सोलापूरातून तुम्ही मोहोळ मार्गे जर पुण्याकडे जात असाल तर तुम्हाला पंढरपूर शहरात जाण्याची गरज नाही, ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज नाही। अत्यंत सुंदर असा बायपास या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग या माध्यमातून करण्यात आला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की सोलापूर शहरातील वाहतूक असेल, सोलापुरातील जे काही सर्व हायवे असतील ते 4 लेनिंगच्या माध्यमातून जोडण्याचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले। मोहोळपासून आपण पंढरपूरकडे जाताना अशा पद्धतीचा हा बायपास जो आपल्याला फुलचिंचोलीपासून पुढे लागतो तो डायरेक्ट टाकळी, गुरसाळे आणि तिथून पुढे थेट बंडी शेगाव या ठिकाणी तो हायवे काढण्यात आला आहे। त्यामुळे पंढरपूर शहरात तुम्हाला जाण्याची गरज नाही, एवढं सुंदर असा हायवे केलेला आहे। त्यामुळं पंढरपूरच्या धार्मिक टुरिझमला किंवा ये जा करणाऱ्या लोकांना देखील या हायवेचा अत्यंत सुंदर असा उपयोग झालेला आहे। मोहोळपासून आपण बघत असाल की मोहोळपासून हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग सुरू होतो आणि ह्या डायरेक्ट फलटण मार्गे पुणे आणि आळंदीपर्यंत जातो। त्यामुळे हा पालखी मार्ग नक्कीच पंढरपूर असेल, फलटण असेल, वेळापूर असेल, मोहोळ असेल या सर्व गावकऱ्यांना किंवा तिथून ये जा करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत सुंदर असा महामार्ग झालेला आहे। या महामार्गावर वाहतूक देखील खूप कमी आहे। त्यामुळे अनेक जण ज्यांना सोलापुरातून मुंबईला जायचं आहे किंवा सोलापुरातून हिंजवडी या परिसरात जायचं असेल तर अनेक जण सोलापूर ते पुणे या टेंभुर्णी मार्गे जाणाऱ्या महामार्गाच्या ऐवजी सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, वेळापूर, फलटण मार्गे जाणाऱ्या या महामार्गाचाच वापर करतात। इथं वाहतूक देखील खूप कमी आहे, रस्ता अत्यंत सुंदर आहे। त्यामुळे ज्यांना शिखर शिंगणापूरला जायचं आहे, ज्यांना साताऱ्याला जायचं आहे ते या महामार्गाचा वापर करतात। महामार्ग किती सुंदर केला आहे आपण पाहतोय। त्यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 30 ते 35 हजार कोटी रुपयांची कामं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झाल्यामुळं सोलापूरच्या धार्मिक पर्यटनाला, सोलापूरच्या वाहतुकीला खऱ्या अर्थानं खूप मोठी चालना मिळाली आहे। त्यामुळे सोलापूरपासून हैदराबाद असेल, विजयपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सांगली, सातारा असेल, गाणगापूर असेल, ही सर्व मोठी शहरं अत्यंत हाकेच्या अंतरावर असल्याचं दिसतंय। त्यामुळं सर्वांनी, सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी खरंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीचं आणि त्यांच्या व्हिजनचं कौतुक करायला हरकत नाहीये। डिव्हायडरमध्ये झाडी, पांढरे पट्टे, भले मोठमोठे असे उड्डाण पूल, त्या मध्यभागी असलेले स्ट्रीट लाईट, विविध गावांचे दिशादर्शक फलक, डिव्हायडरमध्ये असलेली झाडी या माध्यमातून आपण भारतात आहोत की परदेशात आहोत असंच काहीच दृश्य किंवा काहीच भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे गडकरी खरंच दूरदृष्टीचा ट्रू विजनरी नेता आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। कोणत्याही राज्याचा किंवा देशाचा किंवा शहराचा विकास हा तिथले रस्ते कसे आहेत या मापदंडावरूनच ठरवला जातो। त्यामुळे आपण सोलापूरकडे ये जा करणारे 8 ते 10 रस्ते पाहिल्यानंतर लक्षात येईल की आपल्याला सोलापूरची प्रगती खरंच खूप छान झालेली आहे असं वाटतं। बाहेरच्या लोकांना देखील सोलापूरबद्दल खूप अप्रूप वाटतं। सोलापूर शहरातील बाब वेगळी का तर इथं महापालिका म्हणावं त्या पद्धतीने विकास करत नाही, करोड रुपयाचा निधी इथं आलेला असतो, परंतु ग्रामीण भागातील हे रस्ते किंवा महामार्गाचे रस्ते अत्यंत चांगले झाले आहेत। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर।